आणि सलामीला आलेले फलंदाज आपण पाहतोय सूरज आणि ओमकार. आणि सलामीला आलेला गोलंदाज पाहतोय तो आपण चेतन गोसावी. किती धावा जमवेल खारघर संघ पहिल्या 17 मध्ये पाहूया आपण, वळूया सामन्याकडे. गेम ऑन. पहिला चेंडू सूरज साठी चांगलासा चेंडू होता. फिल्डर अडवेल, उचलेल, फेकेल तिथपर्यंत एक धाव सहज रीतीने पूर्ण होते. एकनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती एक धाव. पहिल्या चेंडूवर धाव येते. चांगली फलंदाजी करतोय तो सूरज. पिवनचा षटक हादलतोय चेतन गोसावी. पाहूया कशा प्रकारे टाकणार. 5 षटकांचा सामना आहे. पिवनचा षटक टाकतोय तो चेतन. 2 क्षेत्ररक्षक बाहेर असतील बाउंड्री लगत. पाहूया किती धावा देईल तो चेतन गोसावी. चेतन गोसावीचा पुढील चेंडू असेल तो ओमकारसाठी. कशा प्रकारे टाकणार. चांगलासा चेंडू होता. फसवा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करतोय तो चेतन. ओमकार याला पहिला चेंडू फसवा टाकला तो चेतन गोसावीनी. तिसरा चेंडू कशा प्रकारे टाकणार ओमकार. पाहूया. मैदानात सज्ज होते ओमकार. चांगलासा चेंडू. चेंडूला खेळून काढला. एक धाव सहज रीतीने पूर्ण होते. एकनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन ठेपली ती 2च्या घरात. 2 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिल्या षटकातील 3 चेंडू संपलेत. 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू मध्ये किती धावा जमवेल तो. बंगार खारघर संघ पहिल्या सत्रामध्ये. ओमकाराचा चांगलासा चेंडू. मात्र चेंडूची पाहणी करता आली नाही ती सूरज याला. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. काय अप्रतिम गोलंदाजी करतोय तो गोलंदाज चेतन गोसावी. P1चं षटक आदलतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत मात्र 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती चेतन द्वारे. पाहूया चेतनाचा पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. पंच वळतात. वाईट दर्शवतात. वाईटनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 3 धावा. 3 धावा धाव फलकावर लागल्यात. चैतन्याचा 5वा चेंडू. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू. चेंडू जाईल आर पार सीमा पार 6 धावांकरता. पहिला मोठा फटका येतोय तो सूरजाच्या बॅट मधून. चेंडू गेला षटकार. अंतिमचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू. बॅट मात्र चेंडू जाईल आर पार सीमा पार 6 धावांकरता.
P1चा षटक संपलाय आणि पहिला षटक संपलाय आणि 15 धावा धावफलकावर लागल्यात त्या खारघर संघाच्या. पंधरा धावा धावफलकावर लागल्यात आणि आता P2चा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सिद्धेश वासकर. सलामीला आलेली जोडी आपण अजूनही मैदानात पाहतोय आणि आता P2चा षटक घेऊन येतोय तो भंगारपाडा संघाचा सिद्धेश वासकर. सिद्धेश वासकर याचा पहिला चेंडू चांगलासा चेंडू होता, मात्र चेंडू काय समजला नाही. वाईट चेंडू, पंच वाईट दर्शवतात. एकनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 16 धावा. सोळा धावा धावफलकावर लागल्यात. दुसरा षटक मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावर लागल्यात. किती धावा जमवेल खारघर संघ 5 षटकामध्ये? सिद्धेशाचा पुढील चेंडू. आता मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चांगली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तो. एक धाव येते. 17 धावा झाल्या धावफलकावर. चांगली गोलंदाजी करतोय सिद्धेश वासकर मैदानामध्ये. सिद्धेशाचा पुढील चेंडू. पाहूया दुसरा चेंडू. आता मात्र चेंडूला बिडकावून लावलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय आर पार सीमा पार 4 धावां करता. शिवरायाची जयंती गाजली, शिवरायाची जयंती गाजली, शिवरायाची जयंती गाजली. सूरज याच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका. ज्या आधी 2 चेंडू बॅक टू बॅक षटकार मारले होते, त्यानंतर चौकार. चांगली फलंदाजी करतोय तो सूरज पाटील आणि त्याला साथ देतोय तो फलंदाज ओमकार पाटील. सिद्धेशाचा पुढील चेंडू. चांगला चेंडू होता, मात्र चेंडू फलंदाजाला काय समजलं नाही आणि चेंडू निर्धाव चेंडू होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सिद्धेशाने 3 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केलेत त्या 6 धावा खर्च केल्या सिद्धेशाच्या. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. सिद्धेशाचा चांगलासा चेंडू. उंचावून उडला चेंडू. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला हादरा बसतोय तो खारघर संघाला. सूरजाला परतावा लागतोय आणि त्याची जागा भरून काढेल तो वैभव म्हात्रे. नवीन फलंदाज वैभव म्हात्रे मैदानात येतोय. सूरज याने चांगली केली 7 चेंडू फेस केले आणि 17 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी केली. वैभव म्हात्रे मैदानात येतोय. सिद्धेश वासकर याचा पुढील चेंडू. चांगलासा चेंडू होता. एक धाव येते. एकनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 22. या षटकात अंतिमचा चेंडू शिल्लक असेल आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 22 धावा. किती धावा येणार या अंतिमच्या चेंडूवर पाहूया खारघर संघासाठी. स्ट्राईकला येतोय तो नवीन आलेला फलंदाज वैभव म्हात्रे.
सिद्धेशाचा अंतिमचा चेंडू कशा प्रकारे टाकणार सिद्धेश. याने पहिलं बॅक थ्रू मिळून दिला आपल्या संघासाठी. चांगलासा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू काय फलंदाजाला समजला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि 2 षटक संपलेत आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 22. एक बाद 22 धाव. नक्की शुभम, इथे आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय. स्वस्तिक फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर आदरणीय हृदयजी पाटील साहेब यांचे ते आगमन झालं आणि त्यांच्या समवेत आदरणीय परेशजी किनी साहेब, या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी एक बाद 22 धावा धावफलकावर लागले. 2 षटक संपल्यात आणि आता तिसरा षटक घेऊन येतोय तो चेतन गोसावी. पहिला षटक फेकला होता यानं चेतन गोसावी यानं 15 धावा खर्च केल्या होत्या आणि आता दुसरा षटक घेऊन येतोय तो चेतन गोसावी. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली क्षेत्ररक्षक करतोय तो क्षेत्ररक्षक निखिल. झेल देखील धरलाय तर निखिल याने चांगली सक्षम पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू असेल ओमकार साठी. आता मात्र चेंडू काय समजला नाही, चेंडू खालती राहिला. एष्टी रक्षकाला देखील चेंडू समजला नाही. चांगला क्षेत्ररक्षक होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. 4 धावा येतात. साहिल गोसावी याचा चुकीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि ठिकाणी मागडा ठरतोय. खराब गोलंदाजी करतोय. धावफलकावर लागल्यात. चांगली धावा धावफलकावर लागल्यात. पुढील चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू होता, मात्र फलंदाजाला काय चेंडू समजत नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू फसवे टाकतोय, 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो संदीप दमडे. चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पाहू कशा प्रकारे टाकणार. चांगलासा चेंडू. आता मात्र चेंडूला भिडकावून लावलाय. चेंडू जातोय आर पार सीमा पार. 6 धावन करता. महाराष्ट्राच्या मातीत रुजलं कला गुणांचं बेन. महाराष्ट्राच्या मातीत रुजलं कला गुणांचं बेन. मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं. मराठमोळ गाणं हे लाख मोलाचं सोनं. आणि धावसंख्या पुढे सरसावते गोलीच्या वेगानं. धावसंख्या झाली ती 42. 42 धावा धावफलकावर. आता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू, आधी 2 चेंडू टाकले होते त्याच पद्धतीचा पुन्हा निर्धाव चेंडू खेळतोय तो वैभव म्हात्रे. वैभव म्हात्रे याला 3 चेंडू निर्धाव केला आतापर्यंत वैभव म्हात्रे. आता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू टाकतोय गोलंदाज, फसवतोय फलंदाज वैभव म्हात्रे याला. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय संदीप. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू फेकून झालेत. अप्रतिम गोलंदाजी करतोय. अंतिमचा चेंडू असेल. आता मात्र चेंडूला आदलला. आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय 22. 4 धावा. 4 आणि शतक संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 46. 4 षटक संपलेत आणि 46 धावा धावफलकावर लागल्यात.
षटक संपलेत आणि धावफलकावर धावा लागले ते 46. गडी बाद झालेत ते 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. सलामीला आलेली जोडी बाद झाली. त्यानंतर वैभव 6 धावांवर खेळतोय. आणि आता अंतिमचं षटक घेऊन येतोय तो निलेश गोसावी. हाणामारीचं षटक. निलेश गोसावी किती धावा येतील? 46 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात एक धाव सहज रीतीने पूर्ण. 19 धावफलकावर धावा लागल्यात त्या 37 धावा 47 सॉरी. पुढील चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करतोय तो निलेश गोसावी. धावसंख्या स्थिर आहे ती 47 वर. निलेश गोसावी याचा पुढील चेंडू वैभवसाठी. आता मात्र मारलेला उंचावून लांब लचक षटकार. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माय भवानी. षटकारानं खारघर संघाने 50 गाठली. 53 धावा धावफलकावर लागल्यात. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र चेंडूला कट केलाय. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगानं 4 धावा. सागरी फिरतीची दौलत न्यारी पारू बसली हाय तू सोन्यावानी. भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी. फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. 57 धावा धावफलकावर लागल्यात आता खारघर संघाच्या. 2 चेंडू शिल्लक असतील. ते निलेश गोसावीच्या षटकातील किती धावा जमवेल तो? समोर आहे तो फलंदाज वैभव म्हात्रे. चांगली फलंदाजी करतो वैभव म्हात्रे. आता मात्र वैभव याला चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडू. आता या इनिंग मधला अंतिमचा चेंडू असतील. किती धावा जमवेल तो खारघर संघा? 57 धावा तर धावफलकावर लागल्यात. अंतिमचा चेंडू. आता मात्र एक धाव सहज रीतीने पूर्ण होते. एकनी इनिंग संपली आणि धावफलकावर धावायला लागल्यात त्या 58 आणि 59 धावांचं आव्हान असेल तो भंगारपाडा संघाला. DJ Harsh. Harsh. And DJ Chetan Moran.
धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. नक्की सामन्याकडे वळूया. सामन्याकडे वळण्यापूर्वी आमच्या मंचावरती ज्यांचं आगमन झालंय स्वस्तिक फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर आदरणीय रोहिदाजी पाटील साहेबांचा इथे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय सुभाषजी मुंडकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण रोहिदाजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन त्यांचं यशोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करायचं आहे. नक्कीच आपण सामन्याकडे वळूया. मान्यवरांचा मान सन्मान या आमच्या मंचावरती होतोय. स्पर्धेकडे वळूया. आपण ही स्पर्धा पाहतोय कैलासवासी राजेंद्र जनार्दन केनी व कैलासवासी रवींद्र लहू केनी क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी विशाल स्पोर्ट चषक 2021. आजचा दिवस फायनल डे, मेगा फिनालेचा दिवस. आणि यावेळेस आपण या सामन्याचा विचार केला तर हा पहिल्या फेरीतील हा चौथा सामना असेल. एका बाजूला खारघर संघ तर दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजेच भंगारपाडा संघ. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती त्या खारघर संघाने एकूण 5 षटकांचा सामना केला. 30 चेंडूचा सामना केला. त्यामध्ये एकूण 58 धावा ठोकल्या आणि 59 धावांचं भलं मोठं लक्ष इथे भंगारपाडा संघासमोर ठेवलंय. 11.80 ची सरासरी यावेळेस असेल भंगारपाडा संघासमोर. 59 धावांचा पल्ला मात्र या येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये कशा प्रकारे पूर्ण करतील हा भंगारपाडा संघ पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये बोलूया. काही क्षणात दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. खूप मोठा सामना असेल, बिग फाईट असेल. दोन्ही संघ ताकदीचे संघ. जी फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये खारघर संघाकडून झाली त्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस मैदानामध्ये होईल का? मात्र जर एकीकडे विचार केला तर हा 59 धावांचा पल्ला भंगारपाडा संघ पूर्ण करेल का? कोणता संघ असेल हा सामन्यामध्ये जिंकेल? कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल? हा एक मोठा प्रश्नचिन्ह असेल. सलामीची जोडी ॲज अ ओपनर भंगारपाडा संघाकडून 59 धावांचा पल्ला पार करण्यासाठी उतरलाय. मात्र इथे सलामीवीर आम्ही पाहतोय निलेश गोसावी आणि सिद्धेश वासकर. एक आक्रमक फलंदाज नक्कीच आम्ही पाहणार आहोत. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला पाहायला मिळतोय. मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल हे पाहणं खूपच गरजेचं असेल. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असेल सूरज पाटील, ज्यानं फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगला खेळ केला होता. आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये जर त्याचा विचार केला तर तब्बल 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी त्यानं दिलं होतं. मात्र ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्या प्रकारची गोलंदाजी होईल का? सामन्याला सुरुवात होईल. सूरज पाटील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानामध्ये. मात्र इथे ऑन स्ट्राईक वरती असेल निलेश गोसावी आणि त्याच्या समवेत आम्ही पाहतोय नॉन स्ट्राईक वरती सिद्धेश वासकर. असे दोन फलंदाज. सलामीवीर. मात्र सलामीवीर काय असते, सलामीवीरची भूमिका काय असते मैदानामध्ये ते दाखवायला लागेल. 59 धावांचं लक्ष. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज पाटील. पहिला चेंडू सन्मान दिलाय, केवळ स्टेअर केला, दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू उचल फेकेल तोपर्यंत वेल होता, अवधी होता. त्या अवधीमध्ये 1 धाव सहजपणे पूर्ण केले. 1 धावेने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज मैदानावरती निलेश गोसावी. एका चेंडूची समाप्ती. संघाची धावसंख्या 1 धाव फलकावरती. चांगली सुरुवात यावेळी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला खारघर, दुसऱ्या बाजूला भंगारपाडा. कोणता संघ जिंकेल, भंगारपाडा की खारघर? प्रेक्षकांचं लक्ष सामन्यामध्ये. फायनलचा दिवस आणि प्रेक्षकांची गर्दी नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. सूरज पाटील पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू फेकेल. यावेळेस बॅटचा पेस, ताकद दाखवली, आक्रमकता सिद्ध केली. चेंडूला पाठवून दिलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी, 6 धावांसाठी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यात नंतर आपली ताकद सिद्ध करत असताना सिद्धेश वासकर षटकार दाखवलाय. खूप मोठा फटका. सुरेख सुरुवात केली आपल्या वैयक्तिक खेळीची. षटकारानं सुरुवात करणारा हा फलंदाज आम्ही मैदानामध्ये पाहतोय. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 7 धावा. कोपरगावचे एक प्रेक्षक वर्ग सलमान खान ज्यांना ओळखलं जातं, आपण ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे कृपया करून. खूप महत्वाचा सामना आहे. आयोजक वर्ग थोडस लक्ष घाला. तर नक्कीच इथे तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 7 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. सिद्धेश वासकर पुन्हा एकदा तयार असेल. बिघिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे मोठा अपील.
अपिलाला दाद, एक मोठा गडी बाद. सिद्ध स्वास्कर बॅक टू द प्रॅव्हलेन. नक्की डीजे मास्टर, मात्र आताच्या युवकांचा विचार केला तर मुलींवर प्रेम करण्यापेक्षा जास्त क्रिकेटवरती प्रेम करतायत. कारण ते नेहमी म्हणत असतात आयुष्यात बघतो बॅटिंग दे, बॉलिंग दे, स्ट्राईक दे, ते पण नाही जमले तर फिल्डिंगला तरी घे. तर नक्कीच इथे आम्ही पाहतोय फलंदाज बाद झालाय सिद्धेश वासकर. त्यानंतर त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा चेतन गोसावी. एकूण धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला क्रिकेट आपल्याला इथे पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे फलंदाज खेळ करतात त्याच प्रकारे गोलंदाजी तितक्याच ताकदीची आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सूरज पाटील या गोलंदाजाकडून पुन्हा एकदा तयार असेल राईट मोर द विकेट. चेतन गोसावीसाठी हा चेंडू होता. स्टेअर केलाय, तंत्राचा वापर, युक्ती आणि शक्ती एकत्र केली. 2 शतरक्षक चेंडू मागे, मात्र चेंडू गेला इथे पॉइंट रिझन मध्ये सीमा पार. चेतन गोसावीच्या माध्यमातून हा खणखणी चौकार. चौकार आलाय. संघाच्या धावसंख्येला 4 न आकार येतोय. एकूण धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. चांगला खेळ. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले त्याच दिशेनं, त्याच प्रकारचा फटका. पुन्हा एकदा 4 धावा एका पाठोपाठ हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय यावेळी चेतन गोसावी या फलंदाच्या माध्यमातून. तेव्हा डीजे एका पाठोपाठ 2 चौकार ऑन हॅट्रिक वरती असेल. चौकारांचे चेतन गोसावी हा फलंदाज. अंतिम चेंडू देखील शिल्लक असेल. षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय 15 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू अक्रॉस द लाईन खेळून काढलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत केवळ 1 धाव मिळतोय. एका धावीपेक्षा काहीच नाही. षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे भंगारपाडा संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 16 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती असेल, कारगर संघ जास्त वेळ घेऊ नका. एकंदरीत पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय 16 धावा धावफलकावरती. एकत्र आपण विचार केला ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली होती 59 धावांचा पल्ला भंगारपाडा संघासमोर आहे. ज्यावेळेस पहिल्या षटकाला सुरुवात झाली त्यावेळेस 11.80 ची सरासरी भंगारपाडा संघासमोर होती. परंतु एका षटकाच्या समाप्तीनंतर ती सरासरी कुठेतरी खाली येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10.75 ची सरासरी आता मात्र गाठावी लागेल ती भंगारपाडा संघाला. 16 धावा धावफलकावरती लागल्या. सूरज पाटील यानं पहिलं षटक फेकलं होतं. थोडंसं मागं षटक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एकीकडे विचार केला चेतन गोसावेचा अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 चेंडूची केली त्यामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले आणि एका चेंडूवरती सिंगल. 3 चेंडूमध्ये 9 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देत असताना चेतन गोसावी हा फलंदाज मैदानावरती. त्याच्या समवेत आम्ही फलंदाज पाहतोय निलेश
गोसावी यावेळी मैदानामध्ये असेल. एका चेंडूचा सामना केला, एक धाव आपल्या संघासाठी जोडले. 16 धावा धाव फलकावरती. मात्र इथे खारघर संघाकडून हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघाच्या संघनायकानं ज्याच्यावरती जिम्मेदारी दिले तो ओमकार पाटील यावेळी मैदानामध्ये असेल. पहिलं षटक सूरजनं फेकलं होतं, त्यानंतर ओमकार पाटील दुसऱ्या षटकासाठी. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक तिथे सूरज पाटील असेल. मात्र इथे एका धावेपेक्षा काहीच नाही, एका धावेने समाधान मानतात हे दोन फलंदाज. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा संघ पुढे सरकतोय. 17 धावा धाव फलकावरती लागतायत. खूप मोठी बिग फाईट असेल, दोन्ही संघ ताकदीचे. मात्र इथे ताकद कोणाची भारी पडेल हे पाहणं खूपच गरजेचं असेल मैदानावरती. बंगारपाडा विपक्ष खारघर या दोन संघांमध्ये चालू असणारा हा सामना. गोलंदाज आहे राऊंड विकेट. ओमकार पाटीलचा चेंडू मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चुकीचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. त्याचा परिणाम तिसरी धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा सहजपणे पूर्ण केले जात आहेत. चुकीचं क्षेत्ररक्षण, उशिरा आलेली फेकी, त्याचा परिणाम इथे भोगतोय तो म्हणजे खारघर संघ. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा सहजपणे पूर्ण केल्या भंगारपाडा संघाच्या दोन फलंदाजांनी. 3 धाव्यांच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला मोठा आकार देत असताना एकूण धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ ओमकार पाटील याच्या माध्यमातून फेकलं जाते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा, म्हणजे एकूण 2 चेंडूचा खेळ केलाय, त्यामध्ये 4 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. या षटकाचा विचार केला अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तर नक्कीच तिसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज असेल ओमकार पाटील. हा गोलंदाज समोर असेल फलंदाज चेतन गोसावी. बिग हिट करण्याचा प्रयत्न, ताकद कमी वापरलाय. मात्र चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चेंडू जातो इथे सीमा रेषे बाहेर. 4 धावांसाठी. आपलं सिरियसली जाम प्रेम आहे तुझं. कशी सांगू मी सख्या तुला लाज दाटून देवानामध्ये गोड सपाने हे खुललंय ना लाड लागलंय राजा तुझ्या फिरतीमध्ये. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. सिद्धेश वास्कर हा फलंदाज बाद झाल्यानंतर चेतन गोसावी यांना आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्या जिम्मेदारीनं फलंदाजी करत असताना षटकार चौकार दाखवतोय. चांगलं असं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौकाराला संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. 24 धावा धावफलकावरती. यावेळी तर चेंडू मात्र जसा चेंडू विकेटवरती लँड झाला थोडासा स्लोवर चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. मात्र बॅट आणि चेंडूचा इथे काहीसा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर असेल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. एकूण 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 24 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल. या षटकातील ओमकार पाटील राऊंड विकेट पुन्हा एकदा तयार. चेतन गोसावी साठी हा चेंडू स्टेट ड्राईव्ह. चेंडू जातो इथे मात्र 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. चेतन गोसावी आपली आक्रमकता सिद्ध करत असताना, आपली ताकद दाखवत असताना, आपला खेळ दाखवत असताना, चांगल्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आणि खूप सारं मोठं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत 4 चौकारांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओमकार पाटीलचा चेंडू यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. आणि इथे जर विचार केला तर ते 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 1 गडी बाद 30 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका मैदानावरती. खारघर संघ विनंती असेल, वेळ फार कमी आहे. फायनल डे आजचा दिवसाचा विचार केला तर आपल्याला अजून
2 एक्स्ट्रा सामने आज खेळवायचे आहेत. सेमीफायनल आणि फायनलचा सामना शेवटचा दिवस आहे या स्पर्धेतील. 3 दिवस ही स्पर्धा या मैदानावरती रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आम्ही पाहिल्या. पहिलं षटक सूरज पाटीलनं फेकलं होतं, त्यानंतर ओमकार पाटीलनं दुसरं षटक फेकलं होतं. मात्र एकीकडे विचार केला तर भंगारपाडा संघाचा फलंदाज चेतन गोसावी याच्या माध्यमातून सुरेख असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती चांगलं असं योगदान या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यावेळेस कारगर संघाकडून तिसऱ्या षटकासाठी ज्याला आमंत्रित केलंय, ज्याची संघाच्या संघनायकानं निवड केली, तिसऱ्या षटकाची ज्याच्यावरती जिम्मेदारी दिली, तो गोलंदाज असेल खारघर संघाकडून तिसऱ्या षटकासाठी. आतिश पाटील तिसऱ्या षटकासाठी आतिश पाटील याची निवड केली आहे. जी गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये झाली, थोडीशी महागडी गोलंदाजी पाहिली. मात्र आतिश पाटील कुठल्या प्रकारचं षटक फेकेल हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. इथे फलंदाज निलेश गोसावी मैदानामध्ये. मात्र हा चेंडू हॉपस्टम्प सोडून जातोय. स्वेर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. 1 धाव बोनसच्या रूपानं खर्च करतोय आतिश पाटील हा गोलंदाज. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. 31 धावा धावफलकावरती. बॅटचा फेन्स कोण्याचा प्रयत्न. मात्र इथे फलंदाज निलेश गोसावी यांना चेंडूची पाहणी केली नव्हती, चेंडूचा वेग पाहिला नव्हता, चेंडूची दिशा पाहिली नव्हती, चेंडूची लाईन पाहिली नव्हती. खूप मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे केला जात होता. मात्र तो प्रयत्न असफल ठरला आणि ते बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर असेल. 1 चेंडूची समाप्ती. 31 धावा धावफलकावरती. अॅक्रोज लाईन केल्याचा प्रयत्न. मात्र यावेळी सुद्धा बॅट आणि चेंडूचा ज्या प्रकारे संपर्क होणं गरजेचं होतं त्या प्रकारचा मात्र पाहायला मिळाला नाही संपर्क. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू स्वेर फेकला, त्यानंतर एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज आतिश पाटील या गोलंदाजानं. समीकरणाचा विचार केला तर येणारे अजून 16 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज. धावफलकावरती एकूण धावसंख्या 31 धावा धावफलकावरती. 16 चेंडू 28 धावांची अजूनही गरज असेल मैदानावरती. भंगारपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. गोलंदाज आतिश पाटील. यावेळेचा चेंडू ताकदीचा कमी वापर केला. चेंडूने उंची जास्त घेतली होती, अंतर कमी गाठला होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मात्र इथे सुरेख झेल पाहायला मिळाला. हा दुसरा गडी बाद होतोय भंगारपाडा संघाचा. एकूण धावसंख्या 31 वरती. नक्कीच आतिश पाटील या गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल. ज्यावेळेस पहिला चेंडू स्वेर फेकला असं वाटलं होतं की आतिश पाटील थोडासा महागडा गोलंदाज ठरेल, परंतु त्यानंतर फेकलेले 3 चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकले, त्यानंतर एक मोठी सफलता प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त केलं आतिश पाटील या गोलंदाजानं. फलंदाज यावेळीस बाद होतोय निलेश गोसावी, त्याची जागा भरून काढतोय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती प्रतीक पाटील. समोर असेल आतिश पाटील. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटची किंचित कडा. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. एका धावीपेक्षा मात्र इथे काहीच नाही. सुरेख कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी झाली होती कारगर संघाच्या गोलंदाजांकडून, परंतु तिसऱ्या षटकाचा विचार केला तर आतिश पाटीलनं अप्रतिम षटकाची फेकी करत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अद्याप जर विचार केला एकूण 4 चेंडू फेकलेत. आतिश पाटीलनं केवळ 2 धावा खर्च केल्यात. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 2 चेंडूंवरती आतिश पाटील किती धावा खर्च करेल तर किती धावा जमवतील हे 2 फलंदाज मैदानावरती. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र अॅक्रोज लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज प्रतीक पाटील याच्या माध्यमातून केला जातोय. मात्र इथे बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. अप्रतिम चेंडूची फेकी आतिश पाटील याच्या माध्यमातून. सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी. दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना हा देखील चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते निर्धाव पद्धतीचा. एकंदरीत विचार केला खूप सुंदर गोलंदाजी यावेळी आतिश पाटील याच्या माध्यमातून. सुरुवातीत 2 षटक मागणे ठरले, परंतु तिसरा षटक आपण जर विचार केला तर एकूण
2च धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला आतिश पाटील या गोलंदाजानं. एकूण धावसंख्या धावफलकावरती 32. येणारं समीकरण 12 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज. डीजे धन्यवाद डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका. डीजे म्हटलं का आमच्या तोंडातून अपसूक नाव येतं मॅडी. आमचे मॅडी सुद्धा इथे आता आलेत. त्यांची देखील उपस्थिती आम्हाला इथे पाहायला मिळतोय. मात्र इथे 3 षटकांचा खेळ समाप्त. 32 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 12 आणि 27 धावांची अजूनही गरज. 13.50 सरासरी भंगारपाडा संघासमोर. 27 धावांची अजूनही गरज. अप्रतिम षटक इथे आपल्याला पाहायला मिळाला. आतिश पाटील याच्या माध्यमातून केवळ 2 धावा खर्च केल्या, एक मोठी सफलता प्राप्त केली. जास्त वेळ घ्यायचा नाही. पंच कारगर संघ आपण जास्त वेळ घेत आहे. टीम मीटिंग जास्त करू नका. मैदानावरती वेळ फार कमी आहे. 4थ्या षटकासाठी नक्कीच संघनायक 4थ्या षटकाची जिम्मेदारी कोणाच्या हातामध्ये देईल. मात्र 3ऱ्या षटकाची जिम्मेदारी ज्या आतिश पाटीलनं घेतली होती ती जिम्मेदारी चोखपणे निभावली. मैदानावरती खूप सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खूप मोठा कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाला सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. मात्र 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज मुकुंद भगत यावेळी कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल. 12 चेंडू 27 धावांची गरज. 13.50 सरासरी. आणि जरी सरासरी गाठायची असेल तर मोठे फटके बाजी करणं गरजेचं असेल. मैदानावरती प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. मात्र ती गरज इथे 2 फलंदाज भागवतील का? चेतन गोसावी चांगली फलंदाजी करेल का? हा 12 चेंडू मध्ये 27 धावा पूर्ण करेल का? आपल्या संघाला विजय प्राप्त मिळवून देईल का? खूप सारे प्रश्न चिन्ह. मात्र प्रश्नाचा चिन्ह जोपर्यंत या सत्रातील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत येणार नाही. गोलंदाज तयार असेल मुकुंद भगत. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. मात्र त्याच्या समोर एक मोठा फलंदाज, ताकदीचा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज चेतन गोसावी. मात्र यावेळी मोठा अपिलामध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी होता. मात्र इथे अपील फेटाळला जातोय. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होतोय. खूप सुरेख सुरुवात यावेळी मुकुंद भगत याच्या माध्यमातून केली जातोय. पहिला चेंडू मात्र चेतन गोसावी याला समजला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता कोणती धावसंख्या नसेल. येणारं समीकरण 11 चेंडू 27 धावांची अजूनही गरज असेल. मुकुंद भगत यावेळी राऊंड विकेट. गोलंदाजी मार्कवर. बिगिट ताकद वापरली आहे. चेंडूने उंची घेतली आहे. अंतर सुद्धा गाठलंय. चेंडू गेला सीमा पार. मोठा पटका. बिग हिट. षटकार. धन्यवाद डीजे. षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरकतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती लागले ते 38. पहिला चेंडू निर्धाव फेकला. त्यानंतर चेतन गोसावीने दाखवलेली आपली आक्रमकता यावेळेस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकार खेचला. संघाच्या धावसंख्येला मोठा आकार दिला. 38 धावा धावफलकावरती. समीकरणामध्ये खूप मोठा बदल होतोय. येणारे चेंडू असतील 10 आणि 21 धावांची अजूनही गरज. कोणता संघ असेल हा सामना जिंकेल? कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल? हा देखील मोठा प्रश्न. मुकुंद भगत याच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे. 3रा चेंडू असेल. पहिला चेंडू निर्धाव. 2ऱ्या चेंडूवरती षटकार. मात्र यावेळेस राऊंड विकेट. 3रा चेंडू फेकेल. फुलटा चेंडू होता. ॲक्रोझला केल्याचा प्रयत्न. मात्र इथे थोडीशी चुकीची गोलंदाजी. प्रेशर, दबाव. 2ऱ्या चेंडूवरती जसा षटकार आला त्यानंतर प्रेशरनं गोलंदाजी करत असताना मुकुंद भगत आणि त्या प्रेशरचा परिणाम आपल्याला ते पाहायला मिळतो. चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या 39 धावा. समीकरणामध्ये बदल. येणारे चेंडू 10 आणि 20 धावांची अजूनही गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय मात्र असफल ठरतोय. या चेंडूवरती चेतन गोसावी हा फलंदाज.
बॅट आणि चेंडूचा संपर्क नसेल, कोणती धावसंख्या नसेल, स्थिर धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. जसजशी चेंडूची फेकी तसं समीकरणामध्ये बदल होतोय. 9 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज. मुकुंद भगत पुन्हा एकदा तयार. चेतन गोसावीसाठी हा चेंडू, बॅटची कडा. एसटी रक्षकानं आपलं काम चोखपणे पूर्ण केलं. अप्रतिम झेल पकडला. एक मोठा गडी बाद झालाय. चेतन गोसावी बॅक टू द पॅव्हलियन. 39 धावसंख्येवरती भंगारपाडा संघाचा हा तिसरा गडी बाद. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला ना कधी होणार नाही, एकच राजा शिवाजी. झाला ना कधी होणार नाही. खूप सुंदर खेळ. तर नक्की कारगर संघ आपण वेळ खूप घेताय. विनंती असेल कारगर संघ आपण वेळ खूप घेताय. शॉर्ट टीम मीटिंग करू नका मैदानावरती. विनंती असेल, वेळ फार कमी आहे. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. मेगा फायनलचा दिवस आहे. मात्र एकंदरीत विचार केला तर फलंदाज बाद होतोय इथे चेतन गोसावी. एक मोठा फलंदाज, ज्या फलंदाजानं एकूण वैयक्तिक 13 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये आपल्या संघाला 27 धावांचं योगदान दिलं आणि आपल्याला संघाला सुस्थितीमध्ये आणून देण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं. मात्र त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय मुकुंद भगत या गोलंदाजानं. मुकुंद भगत या गोलंदाजाचा विचार केला तर एकूण 4 चेंडूची अद्यापपर्यंत फेकी केली आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. येणारं समीकरण असेल 8 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज असेल मैदानावरती. चांगली गोलंदाजी, जी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये आतिश पाटीलने केली होती, त्याच प्रकारची गोलंदाजी मुकुंद भगत याच्या माध्यमातून केली जाते. नवीन फलंदाज साहिल गोसावी मैदानामध्ये. डावकुऱ्याचा हा फलंदाज यावेळी स्टेअर केलं. चेंडूला तंत्र वापरला होता किंवा सन्मान दिला. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये. चिताची चपलाई इथे आपल्याला पाहायला मिळाली. 2 संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आले ती 41 धावा. समीकरण बदलतोय. येणारे चेंडू असतील 7 आणि 18 धावांची अजूनही गरज. या षटकातील अंतिम चेंडू 7 चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज. फलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. इथे साहिल गोसावी या चेंडूचा सामना करेल. खूप मोठी जिम्मेदारी असेल या 2 फलंदाजांवरती. 7 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची गरज. मुकुंद भगत आपल्या षटकातील अंतिम चेंडू फेकेल. यावेळेचा चेंडू स्टेअर दिशा दिलेला ऑफ रिझन मध्ये. मात्र इथे चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. 4थ्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलेला हा खणखणीत चौकार यावेळी साहिल गोसावी याच्या माध्यमातून. सरीता सारीत किती सजून दजुना, किती सजून दजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून दजुना, किती सजून दजुना. कुणाची दिसतेस ग माझी नवरी दिसतेस ग. ते संघ धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. येणारे समीकरण, येणारे चेंडू 6 आणि 14 धावांची गरज. कारगर संघ आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. पंचांना देखील विनंती असेल, तुम्ही त्यांना वॉर्न करायचंय. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. अजूनही आपल्याला बरेच सामने खेळवायचे. 6 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज असेल भंगारपाडा संघाला. तर नक्कीच कारगर संघ आयोजकांकडून एक मोठी सूचना आली. आपण खूप वेळ घेताय, जास्त मीटिंग घेऊ नका मैदानावरती. खेळाला सुरुवात करायची आहे. आमचे प्रेक्षक वर्ग उत्सुक आहेत या सामन्याची मजा घेण्यासाठी. कोणता संघ जिंकणार या सामन्यामध्ये हा एक मोठा प्रश्न. 6 चेंडू 14 धावांची गरज. काय असणार या सामन्याचं रहस्य? कोणता संघ जिंकेल? कारगर संघ की भंगारपाडा संघ? येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल मैदानावरती. फलंदाज मैदानावरती असतील प्रतीक पाटील आणि साहिल गोसावी असे 2 फलंदाज मैदानावरती. मात्र 5व्या षटकाची जिम्मेदारी
यावेळेस आम्ही पाहतोय अतिश पाटील याच्या हातामध्ये दिलंय आपल्या संघाचं भवितव्य, आपल्या संघाचं भविष्य ज्याच्या हातामध्ये दिलंय तो अतिश पाटील गोलंदाजीसाठी तयार असेल. ज्या गोलंदाजानं तिसरं षटक फेकलं होतं, खूप सुंदर गोलंदाजी केली होती. पंचापन वाहन करायचंय. खारघर संघाला खूप वेळ घेतोय. खारघर संघ वेळ कमी आहे आपल्याकडे. तर अतिश पाटील ज्यानं तिसरं षटक फेकलं होतं त्यामध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. त्याच अतिशला मात्र इथे 5व्या षटकासाठी निमंत्रण दिलंय. 7 चेंडू 14 धावांची गरज. यावेळेस मात्र प्रत्येकसाठी हा चेंडू होता. लॉप केलाय चेंडूला, पाठवून दिलाय सीमारेषेबाहेर. मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार धन्यवाद डीजे. षटकाराला संघाच्या धावसंख्येला मोठा आकार देत असताना फलंदाज इथे आम्ही पाहतोय प्रतीक पाटील. षटकार दाखवलाय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आली ती 51. येणारे चेंडू 5 आणि यावेळी 8 धावांची गरज असताना मात्र इथे क्लीन बोल्ड. मात्र इथे अप्रतिम चेंडूची फेकी. इथे प्रतीक पाटील हा फलंदाज बाद होतोय. 51 धावसंख्येवरती भंगारपाडा संघाचा हा 4था गडी बाद. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर प्रतीक पाटीलची फलंदाजी समजून घेतली अतिश पाटील या गोलंदाजानं आणि त्याच प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. परिणाम येथे पाहायला मिळालं. एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अतिश पाटील हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये षटकार, त्यानंतर एक मोठी सफलता. समीकरणामध्ये बदल होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 51. येणारं समीकरण, येणारे चेंडू 4 आणि 8 धावांची अजूनही गरज. खूप मोठी बिग फाईट. मात्र ही फाईट जिंकणार कोण? कोणता संघ असेल या सामन्यामध्ये जिंकेल? तर नक्कीच आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय महेंद्र शेठ धमाले साहेबांचं इथे आगमन झालंय. विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. लँडमार्क बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय महेंद्र शेठ धमाले साहेब यांचं इथे आगमन होतोय. नक्की त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. 4 चेंडू 8 धावांची गरज. अतिश पाटील गोलंदाज मात्र नवीन येणारा फलंदाज मैदानामध्ये राजा जोशी. यावेळी 6 चेंडू मात्र जसा विकेट वरती लँड झाला तशी चेंडूने उचली घेतली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नव्हता. बॅक इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र प्रयत्न असफल ठरला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 51 धावा. समीकरण असेल येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज. अतिश पाटील यावेळीच गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला, त्यानंतर मिळवलेलं कमबॅक आपल्याला इथे पाहायला मिळतोय. एक सफलता देखील प्राप्त केली. एकूण धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. 52 धावा धावफलकावरती येणारे चेंडू असतील 2 आणि 7 धावांची गरज. तर विनंती असेल पांजे संघाचा संघनायक दोन चेंडू आणि 7 धावांची अजूनही गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तत्पूर्वी विनंती असेल पांजे संघाच्या संघनायकाला आमच्या आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. 2 चेंडू 7 धावा. समोर असेल फलंदाज साहिल गोसावी. अतिश पाटील गोलंदाज. राऊंड विकेट. स्टेअर केलाय चेंडूला 1 धावेसाठी. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. प्रयत्न सफल होईल का? आणि त्या प्रयत्न होतोय असफल. फलंदाज बाद. तुझे आई बाबा करे लग्नाला हात मी मागीन गो
साऱ्या गावाचे लगीन करून आणि तुला मिरवीत गो तुझ्या आई बाबाकडे लग्नाला हात मी मागीन गो. धन्यवाद डीजे. चला स्पीडअप करा, दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करा. अजून बरेच सामने खेळायचे, स्पीडअप करा, दोन्ही संघांना विनंती असेल. एक चेंडू 6 धावांची गरज. कोणता संघ असेल हा सामना जिंकेल. खूप मोठा रहस्य या चेंडूवरती लपलेला असेल. एक चेंडू मध्ये आतिश पाडीला चेंडूवरती 6 धावा खर्च करेल का, या चेंडूवरती षटकार येईल का, कोणता संघ जिंकेल. खूप मोठी लढाई आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये असं सुद्धा झालं, एका चेंडूमध्ये कधी कधी एक धाव येत नाही, परंतु एका चेंडूवरती 6 धावा येत आहेत. परंतु तो कारनामा, तो चित्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल का. खूप मोठी जिम्मेदारी असेल. नवीन येणारा फलंदाज संदीप दमडे. संदीप दमडेवरती जिम्मेदारी असेल. येणारा एक चेंडू आणि 6 धावांची गरज. या 6 धावा पूर्ण करेल का. कारगर संघ जिंकेल की भंगारपाडा संघ जिंकेल. खूप मोठी लढाई, मात्र इथे निर्णायक चेंडू असेल. येणारा चेंडू निर्णायक चेंडू असेल. ह्या चेंडूवरती आपल्याला निर्णय नक्कीच समजेल. एक चेंडू 6 धावांची गरज. संदीप दमडे समोर असेल फलंदाज. विनंती असेल सर्वांना या चेंडूचं स्वागत करायचं आहे जोरदार टाळ्यांनी. एक चेंडू 6 धावा, राईट अप ओव्हर द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न, मात्र निर्णय येतोय. अप्रतिम गोलंदाजी आतिश पाटीलच्या माध्यमातून. तर कारगर संघ या आपला संघनायक पाठवायचा लगेच नाणेफेकीसाठी. पांचे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. या सामन्यामध्ये कारगर संघ हा विजय होतोय. हार्दिक अभिनंदन असेल कारगर संघाचे. तर मी विनंती करतोय तत्पूर्वी तर नक्कीच या कारगर संघाचा संघनायक या आपण नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय. लँडमार्क बिल्डर डेव्हलपर शेफ प्रोप्रायटर आदरणीय महेंद्र शेठ धमाळे साहेबांना विनंती असेल आपण या